नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे श्रीमंत फॅमिली. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा श्रीमंत फॅमिली. मी दुकानात जायच्या तयारीत होतो. उद्या भाऊबीज म्हणजे माझ्या तयार कपड्यांच्या दुकानात उद्या गर्दी होणार. मी बाहेर पडणार एवढ्यात पत्नी चिडून म्हणाली, अहो उद्या दादा येणार आहे भाऊबीजेला खूप वर्षांनी. दुकानातील सर्वात महागडा शर्ट आणा येताना आणि वहिनीसाठी चांगली साडी. साडी चांगली आणा, नाहीतर आपली वहिनी कशी आहे माहिती आहे ना, सगळ्या नात्यात माझी अब्रू काढायची. मंजूच्या नवऱ्याने सावंतवाडीत एवढं मोठं दुकान आणि साडी कसली दिली 200 रुपयाची. नाही बाई, आणतो 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 चांगलीच साडी आणतो आणि तुझ्या दादासाठी चांगला कॉटनचा मस्त रंगाचा शर्ट आणतो. झालं. एवढ्यात माझी धाकटी मुलगी झोपेतून उठली. तिच्या कानात तिच्या आईचे शब्द पडले असावेत बहुतेक. त्यामुळे ती म्हणाली, बाबा मला ब्लॅक कलरची जीन्स पाहिजे आणि येल्लो टॉप असले, समजलं का, आणि ग्रीन जर्किंग पाहिजे. अगं पण तू दसऱ्याला नवीन कपडे घेतलेलेस ना. मी म्हणालो, अहो बाबा दसऱ्याला घेतले, ते गॅदरिंगला घातले नाही का, म्हणजे ते सगळ्यांनी बघितले, मग तेच कपडे मी काय दिवाळीत घालू. मी काही बोलणार त्याचवेळी माझी मोठी मुलगी बाहेर पोहायला गेलेली ती आली. बाबा या ज्योत्स्नाला ना अजिबात कपडे आणू नका. हो तिची कपाटे उघडून बघा, नवीन कपड्याने भरून वाहत आहेत. त्या कपड्याच्या आधी इस्त्री मोड आणि मग म्हणावे तुझे नवीन कपडे आण. तू गप्पस ना क्षमे, गप्पस. तुझे काय कमी कपडे आहेत? 2 कपाटात मावत नाहीस म्हणून गेल्या आठवड्यात तू 3रे कपाट घेतलेस. तेवढ्यात बायको म्हणाले, असू दे ग असू दे. ऐकलं का हो, दोघींना पण नवीन कपडे आणा. अहो आपल्या घरी आहे तोपर्यंत मागतील, उद्या लग्न करून गेले म्हणजे. आणि हो मला पण 2 साड्या आणि चांगले नवीन असले तर गाऊन आणा. तिघींच्या मागण्या ऐकून ही दिवाळी मला किती महाग पडणार आहे याचा मला अंदाज आला. मनातल्या मनात हिशेब करून मी स्कूटरला किक मारली. मी माझ्या दुकानात आलो. दुकानातील माणसांनी दुकान उघडले होते. स्वच्छता वगैरे करून ते गिऱ्हाईकांची वाट पाहत होते. मी आमच्या दुकानातील मुलगी हिरा हिला बोलावले आणि माझ्या मुलीसाठी कपडे, बायकोच्या साड्या, तसे तिच्या भावासाठी चांगला कॉटनचा शर्ट, त्याच्या बायकोसाठी महागडी साडी वगैरे काढायला सांगितले. कपडे काढल्यावर मला दाखवायला सांगितले आणि मी माझ्या रोजच्या कामाला लागलो. तोपर्यंत गिऱ्हाईक यायला सुरू झाली होती. आज जरा जास्त लोक येणार, उद्याची भाऊबीज म्हणून जास्त. दुकानात तशी आमच्या अनुभवी माणसे होती. कुणाला काय लागेल याचा त्यांना अंदाज होता. कपडे खपत होते, माझ्याकडे पैसे येत होते, मी बिले फाडून देत होतो. मध्येच कपड्याचे एजंट ऑर्डर्ससाठी येत होते, त्यांच्याशी मी बोलत होतो, नवीन ऑर्डर्स देत होतो. नेहमीसारखे आजचे दृश्य. दुपारी 3 पर्यंत गर्दी होती. 3 नंतर किरकोळ गिऱ्हाईक, पुन्हा 6 नंतर लोकल गिऱ्हाईक सुरू होतं. हा आमचा नेहमीचा अनुभव. 3:30 वाजता एक अंदाजे 60च्या दरम्यानचा माणूस, त्याची बायको अंदाजे 55 वर्षाची, एक मुलगी अंदाजे 22-23 वर्षाची आणि मुलगा अंदाजे 20 वर्षाचा दुकानात शिरले. माझे लक्ष होतेच. त्यांच्या कपड्यावरून ते ग्रामीण भागातील असावेत असा माझा अंदाज. त्या मुलाच्या हातात कापडी पिशवी, त्याच्या बाबाच्या हातात प्लास्टिकची खोळ होती. सर्वांचे कपडे तसे विचारांचे जुनेच होते, मळकट दिसत होते. बाबाचा आपला त्या जुना लेंगा, मळकट शर्ट, पोराची पॅन्ट पण मळलेली, शर्ट पण थोडा फाटकात जुना. त्याच्या आईची पण जुनाट साडी, विरलेला ब्लाऊज, गळ्यात साधं मंगळसूत्र. मुलगी होती तरतरीत, पण तिची साडी पण अगदी जुनीत. ही 4 मंडळी आत येतात दुकानातील हिराने विचारले, काय व्हाया गे? ती चौघे एकमेकाकडे पाहू लागली. मग त्या मुलाची आई म्हणाली, माझ्या ह्या चॅडवासाठी तू घातलंस ना तसं जरा बरोबर ड्रेस दाखव. हिराने रेडीमेड ड्रेस दाखवायला सुरुवात केली. त्यातील एक ड्रेस दोघींनी निवडला. ह्याचे किती पैसे? आईने विचारले. 800 रुपये. बापरे 800? दोघी एकदम ओरडल्या. मग त्या मुलीच्या आईने तिच्या पिशवीत हात घातला आणि ती आपल्या पिशवीतल्या पैशांचा अंदाज घेऊ लागली. आजे आहे माका नको असलो ड्रेस, तू काय साडी घे. मग ती मुलगी आमच्या दुकानातली हिराला म्हणाली, माका ड्रेस नको गो, माझ्या आईसाठी साडी दाखव,
बरोबर रंग दाखव हा. हिराने ड्रेस बाजूला ठेवले आणि ती तिच्या आईसाठी साड्या दाखवू लागली. त्यातील एक साडी दोघींनी निवडली. ह्याचे किती पैसे? हिरा म्हणाली 600 रुपये. अरे बापरे. दोघी उतरल्या. पुन्हा दोघी आपापसात बोलू लागल्या. पिशवीतील पैशांचा अंदाज घेऊ लागल्या. हळूहळू बोलत बोलत दोघींनी मान हलवली आणि त्या मुलीच्या बापाकडे पाहू लागल्या. तोपर्यंत त्या मुलीचे बाबा दुकानातील झटपट फर्निचर आणि आकर्षक लाईट्स भिरभिरत्या नजरेने पाहत होते. त्या मुलीची आई हिराला म्हणाली, ती साडी ठेव गो बाय. त्याच्यापेक्षा ना माझ्या ह्यांच्यासाठी लेंगो आणि शर्ट दाखव. जरा बरो रंग बघा गो, तुटल्यावर रंग जाता कामा नये. हिराने साडी बाजूला ठेवली आणि रेडीमेड लेंगा सदरा दाखवला. ह्याचे किती पैसे? 550. आता दोघींचा अंदाज उचलला. मुलगी बाबाला म्हणाली, बाबानो हो लेंगो शर्ट तुमका घेऊया. किती? बाबाने असे हाताने पैशासाठी दाखवत म्हणाले, जास्त नाही हो, 550. माझ्याकडे असत पैसे. त्या मुलीची आई म्हणाली, काय खूळ लागला काय तुमका? अगो मी गाव सोडून जातोय खय, माका कित्या खयो लेंगो शर्ट इतक्या महागायचो. मी शेतकरी, चिखलात जातोय पुरो दिवस. ह्यापेक्षा बाबूसाठी ठेवा. हा, जिलासाठी, आपल्या बाबूसाठी. तो तालुक्यात नोकरीक जाता मा. हा, आपले नाव उच्चारतात बाबू म्हणाला, माका कित्या होय कपडे, पुरुष माणसाक जास्ती कपडे लागणार नाही, त्यापेक्षा ताईकच घेऊया ड्रेस नाहीतर साडी. बाबूची ताई म्हणजे ती मोठी मुलगी मोठ्याने म्हणली, अरे बाबू तू तालुक्यात कामात जातस, तुका बरे कपडे होईत, मी घराकडेच असतोय, मी आईच्या साडी नाही सांजुने. बाबू म्हणाला, माका नको नवीन कपडे, बाबांका घेऊया. बाबा भजनात जातात तेव्हा होईते कपडे बरे दिसत नाही तुमका बाबांनो, तेव्हा लेंगो शर्ट घेऊया. हा, बाबा मुलावर चिडले, अरे माका कशा होय कपडे, त्यापर्यंत तुझ्या आईक साडी घे. हे सर्व मी माझ्या खुर्चीवर बसून ऐकत होतो. माझ्या दुकानातील मुलगी हिरा सगळे कपडे पुढ्यात घेऊन आता नेमके कोण कपडे घेतो याचा अंदाज घेत होती. माझ्या लक्षात आले, या मंडळींकडे पैसे कमी आहेत, त्यामुळे चौघापैकी कुणी कपडे घ्यावे हेच त्यांचं ठरत नाही. प्रत्येक जण स्वतःला कपडे नको, दुसऱ्याला घेऊया असंच म्हणतोय. माझ्या डोळ्यासमोर आज सकाळचा माझ्या घरातला प्रसंग आला. कपाटे भरून कपडे शिल्लक आहेत, तरी माझ्या बायकोला आणि मुलींना अजून कपडे हवेत. आपला नवरा किंवा आपले बाबा यांना किती खर्च येईल आणि त्यांच्या दुकानातील कपडे असले तरी ते फुकट येत नाहीत याची जाणीव त्यांना नाही. सतत सतत नुसते भुकेलेले हावडी हावडी माणसं. मी त्या बाबूच्या बाबांना आणि आईला जवळ बोलावलं. काका, तुमच्याकडे पैसे कमी असत मा, असा दे हो, घेऊन जावा कपडे, सगळ्यांका घेऊन जावा, दिवाळी तुमची तरी आनंदात जाऊन दे. आणि पैसे? बाबूची आई म्हणत, असू दे हो, माझ्याकडून तुमका आमच्या दुकानाकडसून म्हणजे तुमका ही दिवाळी भेट, चौघांचे कपडे घेऊन जावा. आम्ही गरीब असो, पण कुणाचा फुकटचा घेऊचा नाही. एक फाटकन कोणीतरी माझ्या तोंडात मारलं असं मला वाटतं. ती चौघे दुकानातून बाहेर पडली. मी तोंड उघडं टाकून त्यांच्याकडे पाहत राहिलो. आमच्या दुकानातील हिरा माझ्याकडे आली. मला म्हणाली, मालकानू, अगदी गरीब फॅमिली हो, काय करतले. मी त्या बाहेर पडणाऱ्या कुटुंबाकडे पाहत म्हणालो, हिरा, ही गरीब नाही होती, ही सगळ्यात श्रीमंत फॅमिली, मनान श्रीमंत ती, म्हणून ती सगळ्यात श्रीमंत. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.